काय सांगाल कारवाईसाठी आले होते महापालिकेचे अधिकारी? आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या डोंबिवली पूर्व येथे टंडन रोडला असलेल्या क्रांतीनगर झोपडपट्टीच्या इथे 14 घरांना महापालिकेने एक कायदेशीर नोटीस दिली होती की बाबा ही तुम्ही रोडमध्ये येत आहेत आणि मग ती खाली केली पाहिजे। आणि मग आज अचानक महापालिकेची लोकं आली आणि ते कारवाईला सुरुवात केली होती। मग आम्ही सर्व इथले नागरिक जे वर्षानुवर्ष 40-50 वर्ष झाले इथे राहतात, मग आपण पुनर्वसन आमचं केलं पाहिजे। मग त्याच आम्ही आयुक्तांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, स्थानिक लेवलचे अधिकारी यांची चर्चा केली की आमचं पुनर्वसन, आमची जी दुकानं आहेत ती आम्हाला मिळाली पाहिजेत, आमची जी घरं ती आमची घरं मिळाली पाहिजेत। आमचा कुठेही तोडफोडला विरोध नाही, रोड वायडिंगला विरोध नाही, आम्ही सर्वजण तयार आहोत। आणि मग तसं न करता महापालिका अचानक ही घरं तोडायला आलेली आहेत, आम्ही त्याला विरोध केला आणि आयुक्तांशी चर्चा केली, उपायुक्त चव्हाण साहेबांशी चर्चा केली की आमचं पुनर्वसन करा, आमचं 10 दिवसात करा, 5 दिवसात करा, महिनेभरात करा। पुनर्वसन केलं का आम्ही ही घरं आमच्या स्वतःच्या खर्चाने तोडून तुम्हाला आम्ही ही जागा मोकळी करून देऊ, असं आम्ही सांगण्यात आयुक्तांना आलं। आयुक्तांचं म्हणणं आमचं ऐकून घेतलं आणि तात्पुरती आम्हाला दिलासा देण्याचं काम आयुक्त साहेबांनी आणि त्याचे सर्व अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मी मनापासून आयुक्तांचं आणि त्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। पण आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, आम्ही पुनर्वसन आमचं झालं का आम्ही घरं तोडणार आहोत। किती कुटुंब याच्यामध्ये बेघर होणार होते? आता तरी 14 कुटुंब बेघर होणार आहेत, पण त्यांना बेघर न करता, त्यांना रस्त्यावर न आणता त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। या अनुषंगाने आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांनी पण सकारात्मक आम्हाला दिलासा देण्याचं काम केलं आणि ही तात्पुरती स्थगिती तोडण्याची स्थगित केलेलं आहे। बघितलेलं की शिवसेना नेहमी लोकांच्या पाठीशी उभी राहते। नागोबाई निवासने सुद्धा असं बेघर झालेलं आणि सुटलेली म्हणजे दत्तक बुद्धार एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना चावी दिलेली काही दिवसांसाठी राहण्यासाठी BSC तसा काही आधार मिळेल काय? वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे नेहमी की इलेक्शन असोत नसोत पण गोरगरिबांच्या पाठीशी राहायला पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी गरिबाच्या पाठीशी, दीनदुबळ्याच्या पाठीशी असणारे नेते आहेत। आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे पण नेहमी आपल्या गोरगरिबांच्या पाठीशी असतात। आणि मग तोच धागा पकडून की आजची शिवसैनिक म्हणून की बाबा क्रांतीनगरवर जेव्हा कारवाई कराल पण कारवाई करायच्या आधी त्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची मागणी ठाम आहे। जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कुठल्याही घराला हात लावून देणार नाही, ही आम्ही ठामपणे अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेला त्यांनी पण सकारात्मक आम्हाला उत्तरे दिली। आमचं पुनर्वसन करून देणार आहेत ते आणि त्यावेळेला आम्ही कारवाई करून देऊ।